मंडळी नमस्कार. प्रवीण तायडे, गावरान 90त तुमचं स्वागत आहे. आज अशा एका संवेदनशील विषयावर मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. चर्चा डबल आपल्याला काय बाबा की लेखाची कोण्या तोंडाने मी चर्चा करून कशी चर्चा करू याचा मले भल्ला मोठा विचार पडला. एक लहानपण आठवा, मी ज्याचा जन्म समजा 80-85च्या काळात झालेला आहे. त्यावेळेस टीव्हीवर एक जाहिरात आहे, त्यात शबाना आझमी होती आणि HIV छूने से नहीं फैलता अशी जाहिरात टीव्हीवर बापा बापा किती येत जात की एखादा आपण तो 4:30 पिक्चर लागत जा दर शनिवारी किंवा दर रविवारी. हिंदी लागे आपल्या शनिवारी आणि रविवारी असे मराठी पिक्चर. त्या पिक्चरात शेकडो वेळा ते जाहिरात आपण शबाना आझमीची पाहिली. त्याच्यानंतर वेगवेगळे ज्यावेळेस ते टीव्ही आर्टिस्ट होते मोठे मोठे, प्रत्येकाने एक स्वतःची सामाजिक जबाबदारी म्हणून त्या जाहिरातीच्या माध्यमातून जनजागृती करायचा प्रयत्न केला. तर एक काळ आता असा लोटत 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 केला. पण आज आपण 2026च्या काळात येऊन बसलो आणि एक खळबळजनक गोष्ट तुम्हाला मी सांगून राहिलो. HIV मोठ्या ताकदीने डबल वापस आली आहे. एवढ्या मोठ्या ताकदीने HIV परिसरात पसरत आहे की येणाऱ्या कालखंडात हे तर तुम्ही म्हणसाल की राजे या माणसाने शॉकिंगच न्यूज सांगितली, आम्हाला असं वाटलं ती बिमारी आता सरली. काय सरली नाही, डबल आली, ते ताकद नाली आहे म्हटलं. तरुण पोरईत HIV लागणचं पर्सेंटेज बऱ्यापैकी वाढला आहे. 300 रुपयाचा कार्यक्रम आहे तो. 300 रुपयाच्या कार्यक्रमासाठी त्याच्या पुऱ्या आयुष्याला आता चंदन लागणार आहे. हे एक धक्कादायक खात्रीशीर बातमी विथ एव्हिडन्स माझ्यावर प्राप्त झाली. एका खास अशा विभागातून, जो शासकीय नाही निम शासकीय नाही, अशा विभागातून माहिती अशी भेटली की एका महिन्याच्या आधी एका ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित केला रक्त तपासणीचा. त्याच्यात 45 जणांच्या रक्ताची तपासणी केली गेली, तर त्यातले 7 जण HIV पॉझिटिव्ह सापडले आहेत. 45 जणांपैकी 7 जण आणि त्याचं वय 20 ते 28 वर्षाच्या तरुण पोराईले HIVची लागण झाली आहे. आता कोण्या ताटात जेवले होते हे ज्या ताटात जेवले असतील त्याच्या आधी किती जण त्या ताटात जेवून गेले असतील. त्या ताटानं किती ठिकाणी आतापर्यंत किती जणांनी जीव घातलं असेल. नाही काय शब्द आहे ते समजण्यावाले विचार कापी आहे. कसं आहे, लहान लेकरं पाहतात, सारेच जण पाहतात, ज्याला समजायचं त्याच्या कानाला का शब्द गेलाय. तर आरोग्य विभागालाही येणाऱ्या कालखंडात HIVचा झालेला एवढा मोठा प्रसार वज्जर डोकेदुखी होणार आहे. आणि याले जबाबदार कोण? याले जबाबदार आपले तेच 300 रुपये, 200 रुपये, 500 रुपये. आयुष्याचा सत्यानाश व्हायची परिस्थिती तरुण पोराईवर आली आहे. एक तर जुन्या काळात कसं होते की माणूस चांगलं ताकदनं खात पीत जात जाय, माणसाची रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहत होती. त्याच्यानं ह्या ज्या बिमाऱ्या आहेत ह्या माणसाच्या लवकर लागत नव्हत्या. त्यावेळेस आपल्यापेक्षा खतरनाक होते जुन्या काळातले बुढे, पण त्यावेळेस हे लागलीच नाही. पण आता दिवसभरातून 10-10, 20-20 खर्रा पुड्या खातात, संध्याकाळी शिड्डू घेतात. रोगप्रतिकारक, शिड्डूचं काही म्हणत नाही बा आपण, कारण आपल्या चॅनलचं नाव 90 आहे. तर रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्याच्यानं HIVचा शिरकाव त्याच्या शरीरात होऊन त्याचा संसर्ग वाढला आहे. धक्कादायकच आहे हे. आणि तोच डबल विषय, कितीक जण त्या ताटात जेवण करून गेले ज्या ताटात आपण जेवायला गेलतो. तर या परिस्थितीच्यानं येणाऱ्या कालखंडात याचा लय मोठा, एवढा मोठा स्फोट होणार आहे की मोठा विचार होणार. तरुण पिढी व्यभिचार म्हणतात त्याला. इतका स्टँडर्ड शब्द माझ्यासारख्या तोंडातून शोभा देत नाही. व्यभिचाराच्या मागे गावरान भाषेत सांगत झालं तोंड मारायला जाणं. जुन्या काळातून शेण खायला गेलता काय, ते शेण खायला जाणं. ते काय करतील बिचारे, त्याची काय शेवटी निसर्गाने दिलेली एक ते इच्छा व्यक्त करायला जातात. पण त्या इच्छा व्यक्त करताना तुम्ही कोणत्याच प्रकारची सुरक्षा ठेवली नाही, कसं जमणार आहे. डबल एकदा आपलं भाषा अशी आहे, माझ्या भाषेबद्दल तुम्ही काय बोलायचं ते बोला. पण एका अतिसंवेदनशील विषयावर, विशेष म्हणजे आपल्या तालुक्यात, आपल्या भागात मोठ्या प्रमाणात HIVची लागण होत आहे, त्याचा संसर्ग होत आहे, हे खात्रीशीर बातमी आहे.
आता याच्यात तर काही ब्लॅकमेल करायचा विषय आलाच नाही कोणाला की बाबा हा ब्लॅकमेल करील ते ब्लॅकमेल करील. आता हे शोधायची कशी, हे जबाबदारी आरोग्य व्यवस्थेवर आहे. शोधासाठी एकच पर्याय असते, तो म्हणजे रक्त तपासणी करणं. आता रक्त तपासणी करायला गेले तर माहीत होईल, नाही तर येणाऱ्या कालखंडात HIV झाली म्हणजे त्या माणसाची रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करणारे त्याची जे बॉडी असते ते डिसमिस होऊन जाते. मोठ्या प्रमाणात बिमाऱ्या वाढतील, TB सारखी बिमारी होईल किंवा कोणतीही बिमारी झाली की त्या माणसाच्या शरीरात दीर्घकाळ वास करून त्या माणसाचा अधिवास या पृथ्वीवरून संपवायचं काम HIV करते. त्याच्यानं असं वाटलं होतं की बाबा HIV ची बिमारी सरली काय, आणि आली डबल ते, आणि ते मोठ्या ताकदीने आले. आणि हा अति संवेदनशील विषय आज तुमच्यासोबत मी चर्चा केला. काही जण म्हणतील की हा माणूस जरा फोकणाला जातो, त्यानं मला म्हणायच्या आधी स्वतःची एकदा रक्त तपासणी करून घ्यायच्या. मायाबीन आपण ते एखाद्या ताटातून जीवन नव्हतं आलो, हा एव्हिडन्स आहे. आणि याच्यावर येणाऱ्या कालखंडात लय मोठा आरोग्याच्या दृष्टीनं निर्माण होणारा प्रश्नचिन्ह उत्पन्न झालाय. आरोग्य व्यवस्थेत असं जर कोणाला काही झालं असेल, आपल्यासोबत जर कोणाची रक्त तपासणी करून जर चालत, काहीच टेन्शन घेऊ नका. काही पत्त्या आहेत त्या पाळा लागतात, आणि आरोग्य व्यवस्था त्या सदर व्यक्तीचं नाव गुपित ठेवते, कोणालाच माहीत होत नाही. हे मात्र नक्की. त्याच्यानं होते, जवानी असते, तारुण्य असते, माणसाच्या हातून चुका होतात, पण खचून जाऊ नका. आरोग्य असं जर काही थोडासा हलका फुलका डाऊट वाढत असेल, गेलतो बा आम्ही एका पंक्तीत बसायला, पंक्तीत बसून आला असेल आणि पंक्तीत बसायच्या आधी जर त्यानं ते सुरक्षित उपाययोजना केली नसेल तर चान्सेस बऱ्यापैकी आहे. म्हणजे एवढा कार्यक्रम खतरनाक आहे की एका ताटात कितीक जण जेवले आणि त्या ताटानं कितीक जणांच्या आयुष्याची वाट लावली, हा येणारा टाईम सांगणार आहे. असं जर वाटत असेल तर आरोग्य विभागात जाऊन आपल्या रक्ताची तपासणी करा, किंवा कोणी एखाद्या ब्लड बँकेत जाऊन आपली टेस्ट करून रक्त तपासून घ्या. नाही तर तुम्ही असेल तुम्हाला लग्न करचाल, येणाऱ्या कालखंडात तुमच्या बायकोच्या मागे ते लावून देसाल, ते बिचारी तुमच्याच्यानं तिने फुकटचा आयर होऊन जाईल आयुष्याचा. सुरक्षित राहा. आणि असं जर तुम्हाला वाटत असेल तर रक्त तपासणी करून आरोग्य विभागात करा. आरोग्य विभागाच्या माध्यमातून याच्यावर परमनंट इलाजच नाही आहे, पण कसं आहे तेच थोडंसं की 40 वर्ष जगायचा तर 45-48 वर्ष जगील लोक त्रास देत. बातमी सांगितली गावरान 90 की HIV आली मतलब डबल ऑफिस, मोठ्या ताकदीनं आहे. अधिकृत आकडा पुढच्या व्हिडिओ सांगतो तुम्हाला. चालू माहिती कलेक्ट करणं. गावरान 90 आता तिथं सावधान राहा, HIV डबल आली आहे. कसा वाटला नक्की कळवा. आणि ते डबल किंवा मला आधी काही एखादी वायात कॉमेंट करायची आणि स्वतःचा रक्त तपासणी करून येता, त्या मायबीन तुम्हालाच ते लागून मलाच तुम्ही म्हणसाल. गावरान 90चा खास होते. सावधान, HIV डबल वापिस येत आहे.